नमस्कार. आज आपण भारतीय आरोग्य सेवेच्या संदर्भात एका महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीवर म्हणजे पॅथॉलॉजी सॉफ्टवेअरवर बोलणार आहोत. नमस्कार. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हे सॉफ्टवेअर नक्की काय आहे, त्याचे फायदे काय आणि लॅबसाठी योग्य सॉफ्टवेअर कसं निवडायचं हां, यावर आपण लक्ष देणार आहोत. आधुनिक लॅबसाठी हे किती गरजेचं आहे हे समजून घेऊया. नक्कीच. पॅथॉलॉजी सॉफ्टवेअर ज्याला अनेकदा LIS म्हणजे लॅब इन्फॉर्मेशन सिस्टम LIS बरोबर. किंवा LIMS म्हणजे लॅब इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम असंही म्हणतात. हे मुळात लॅबमधली जी वेगवेगळी कामं असतात ना ती सोपी करण्यासाठी बनवलेलं आहे. अच्छा. म्हणजे पेशंट रजिस्ट्रेशन आणि बिलिंगपासून सुरुवात होते. मग लॅब रिपोर्टिंग, अकाउंटिंग, एवढंच नाही तर रेफरल बिझनेस मॅनेजमेंट या सगळ्या प्रक्रिया सोप्या होतात. म्हणजे हे एक प्रकारे आरोग्य सेवेतल्या डिजिटल बदलांचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. चाच एक महत्वाचा भाग आहे. ओके. तर मग याच्या मुख्य कामांवर थोडं बोलूया. तुम्ही LIS, LIMS चा उल्लेख केलात. म्हणजे रुग्णाच्या लॅब भेटीच्या अगदी सुरुवातीपासून ते रिपोर्ट्स मिळेपर्यंत हे सगळं सांभाळतं का? हो, अगदी बरोबर. पेशंट रजिस्ट्रेशन, बिलिंग, रिपोर्टिंग, अकाउंटिंग, रेफरल मॅनेजमेंट. हे सगळं. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय तर हे सॉफ्टवेअर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र आणतं. म्हणजे तुकड्या तुकड्यांऐवजी एकाच ठिकाणी सगळं मॅनेज होतं. आणि यात अचूक रिपोर्टिंग म्हणजे ॲक्युरेट रिपोर्टिंगवर खूप भर असतो. शिवाय रुग्णांना चांगला अनुभव देणं. जसं की रिपोर्ट्स व्हॉट्सॲपवर पाठवणं वगैरे. अगदी. व्हॉट्सॲप, ईमेल किंवा SMS यातून रिपोर्ट शेअर करता येतात. यामुळे सोयीचं होतं. आणि इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन सॉफ्टवेअरचा मुद्दा येतो. बरोबर. स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे. हो, तो महत्वाचा फरक आहे. आजकाल कल ऑनलाईनकडे जास्त आहे. का बरं? कारण त्याचा सुरुवातीचा खर्च म्हणजे लोअर अपफ्रंट कॉस्ट कमी असतो, चांगली कस्टमर सर्व्हिस मिळण्याची शक्यता जास्त असते आणि डेटा सेफ्टी पण बऱ्यापैकी सांभाळली जाते. अच्छा. ऑफलाईनमध्ये हे तोटे आहेत का? ऑफलाईनमध्ये कसं होतं, डेटा तुमच्या स्थानिक कम्प्युटरवर असतो. त्यामुळे डेटा सेफ्टीची पूर्ण खात्री देता येत नाही आणि कस्टमर सपोर्ट पण मर्यादित असू शकतो कधी-कधी. समजलं. म्हणजे हे फक्त कामाचा वेग वाढवण्यापुरतं नाहीये, तर क्वालिटी आणि पेशंट केअर सुधारण्यावरही याचा भर आहे. बरोबर. स्रोतांमध्ये वेळेची बचत आणि चुका कमी होणं हे फायदे तर सांगितले आहेतच, पण या पलीकडे आणखी काय महत्वाचे फायदे आहेत? हो, ऑटोमेशनमुळे वेळ वाचतो आणि चुका टळतात हे खरं आहे, पण अजूनही काही महत्वाचे मुद्दे आहेत. जसे की जसं की डॉक्टरांना कुठूनही म्हणजे अगदी बाहेर असतानाही इमर्जन्सी रिपोर्ट्स अप्रूव्ह करता येतात. हे खूप महत्वाचं आहे. हो, हे तर खूपच उपयुक्त ठरू शकतं. नक्कीच. आणि लॅब मालकांसाठी म्हणाल तर कामावर चांगलं नियंत्रण ठेवता येतं. अंतर्गत फसवणूक म्हणजे इंटरनल फ्रॉड्स कमी व्हायला मदत होते. अच्छा. एका केस स्टडीमध्ये असंही होतं की वेळेवर रिपोर्ट मिळाल्याने रुग्णाच्या ट्रीटमेंटची दिशा लगेच बदलता आली. म्हणजे त्याचा थेट परिणाम पेशंट आउटकमवर झाला. ग्रेट. आणि डेटा सिक्युरिटीबद्दल काय? डेटा सिक्युरिटी आणि हॅसल फ्री डेटा मेंटेनन्स हे पण मोठे फायदे आहेत, विशेषतः ऑनलाईन सिस्टम्समध्ये. हे सगळं मिळून हेल्थ केअर डिलिव्हरीचं आधुनिकरण होतंय. आता येतो महत्वाचा प्रश्न. योग्य सॉफ्टवेअर निवडणं हे आव्हान असू शकतं. स्रोतांमध्ये ईज ऑफ यूज म्हणजे वापरण्याची सोपी पद्धत यावर भर दिलाय. हो, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. खास करून जिथे कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटरचं फारसं ट्रेनिंग नसतं तिथे हे गरजेचं ठरतं, नाही का? अगदी. ईज ऑफ यूज तर हवाच, पण त्याचबरोबर लॅबने त्यांच्या गरजा काय आहेत म्हणजे स्पेसिफिक फीचर रिक्वायरमेंट्स काय आहेत याचा विचार करायला हवा. सध्याचे युजर्स काय म्हणतात ते पाहावं. शिवाय तुम्हाला सपोर्ट आणि ट्रेनिंग कसं मिळणार आहे हे पण महत्वाचं. आणि अर्थातच बजेट. हो, बजेट तर आहेच. या सगळ्या गोष्टींमध्ये एक योग्य संतुलन साधायला लागतं. नुसतं स्वस्त पाहून चालत नाही किंवा फक्त फीचर्स पाहूनही नाही. स्रोतांमध्ये प्रत्यक्ष डेमो घेण्याचा किंवा सध्याच्या वापरकर्त्यांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे, तो इथे उपयोगी ठरेल. नक्कीच. डेमो पाहिल्याने आणि वापरणाऱ्या लोकांशी बोलण्याने खूप चांगली कल्पना येते. तर आपण जी चर्चा केली त्याचा अर्थ असा निघतो की पॅथॉलॉजी सॉफ्टवेअर हे फक्त कोड नाहीये. नाही, अजिबात नाही. तर भारतातल्या आधुनिक प्रयोगशाळा म्हणजे लॅब्स कार्यक्षमतेने चालवण्यासाठी आणि चांगली रुग्णसेवा देण्यासाठी हे एक केंद्रस्थानी असलेलं साधन आहे. अगदी बरोबर म्हटलात. मुख्य मुद्दा हाच आहे की ते एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडतं, कामातली इफिशियन्सी वाढवतं, क्वालिटी कंट्रोलमध्ये मदत करतं, रुग्णांचा अनुभव सुधारतं आणि व्यवसायाचं मॅनेजमेंट पण बघतं. ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय. सध्या डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्सवर खूप भर दिला जातोय. हां, बरोबर आहे.
मग अशा परिस्थितीत हे जे पॅथॉलॉजी सॉफ्टवेअर सिस्टम्स आहेत ते जर मोठ्या हॉस्पिटलशी किंवा नॅशनल हेल्थ इन्फॉर्मेशन नेटवर्कशी जोडले गेले तर भविष्यात रुग्णसेवेवर याचा कसा आणि किती परिणाम होऊ शकेल यावर विचार करायला हरकत नाही. नक्कीच हा एक महत्वाचा विचार आहे भविष्याच्या दृष्टीने.